जय महाराष्ट्र, जय भीम। रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरमधील सर्व झोपडीधारकांना एक सूचना देण्यात येते की आपण जे 10,000 लोकांपेक्षा जास्त झोपडीधारकांनी या ठिकाणी पात्रता पूर्ण केलेली आहे, उरलेल्या झोपडीधारकांची देखील पात्रता लवकरच होईल। त्यांचे जे काही शेऱ्यामध्ये आलेले पेपर असतील, त्रुटी असतील त्या त्यांनी पूर्ण कराव्यात। त्यासाठी आपले सर्व झोपडीधारकांचे जवळपास 765 पेक्षा जास्त कमिटी मेंबर आपापल्या गल्ल्यांमध्ये काम करत आहेत। त्यांचा लाभ घ्यावा आणि आपापली घरं पात्र करून घ्यावी। त्याचप्रमाणे आपण जे 9,000 पेक्षा जास्त ॲग्रीमेंट करारनामे हे MMRDA बरोबर 1-1.5 महिन्याच्यात आपण केलेले आहेत, ते सर्व करारनामे आपण करणाऱ्या सर्व झोपडीधारकांना खरोखर मनापासून अभिनंदन। कारण एवढ्या कमी वेळात 1.5 महिन्याच्या आतमध्ये एवढे करारनामे आजपर्यंत कधीच झालेले नाहीत। तर ज्या लोकांनी सुरुवातीला जुलै महिन्याच्या एंडिंगला म्हणजे जुलैच्या एंडिंगला ज्यावेळेस आपलं ॲनेक्सर 2 फायनल झालं, त्याच्यानंतर आपण करारनामे चालू केले 18च्या नंतर, तर त्या वेळेपासून आत्तापर्यंत जे 9,000 करारनामे झालेले आहेत, तर त्यातील ज्यांनी सुरुवातीला करारनामे केले ते 2,883 करारनामे MMRDAचे अधिकारी उद्या 25 तारखेपासून वाटणार आहेत। तर काही करारनामे जलप्रभात नगरमधील श्रावस्ती बुद्धविहार येथे वाटण्यात येणार आहेत आणि काही करारनामे ते जलप्रभात नगरमध्ये दुपारी रविवारी 25 तारखेला दुपारी 12 वाजता वाटण्यात येणार आहेत। MMRDAचे अधिकारी स्वतः येऊन ते ज्या झोपडीधारकांचे करारनामे त्यांच्या हातात स्वतः देणार आहेत। त्याचप्रमाणे कामराजनगरमधील मुत्तू मरियम्मा मंदिर या ठिकाणी देखील उद्या दुपारी 4 वाजता N19 मधील जवळपास 1000 लोकांचे करारनामे हे परत देणार आहेत, त्यांचे साईन होऊन आलेले करारनामे परत देणार आहेत। आणि त्याचप्रमाणे संध्याकाळी 7 वाजता निरंकारी भवन येथे जवळपास 600 करारनामे जे रोड बाधित लोकांचे आहेत, ते कामराजनगरमधील N19 आणि 21 मधील हे रस्ता बाधित लोकांचे करारनामे देखील उद्या रविवारी 25 तारखेला MMRDAचे अधिकारी त्या लोकांना पुन्हा देणार आहेत। तर आपले ज्या लोकांनी करारनामे जुलै महिन्यात केले होते त्या लोकांनी उद्या मीटिंगला यावं। त्यांना आपापले कमिटी मेंबर फोन देखील करत आहे, त्याचप्रमाणे घरी जाऊन देखील सांगत आहेत। तर आपण सर्वांनी आपले करारनामे घेण्यासाठी श्रावस्ती बुद्धविहारला जलप्रभात नगरमधील लोकांनी, कामराजनगरमधील लोकांनी मुत्तू मरियम मंदिरमध्ये आणि रस्ते बाधित असलेल्या लोकांनी निरंकारी भवन येथे सांगितलेल्या वेळेत यावं ही नम्र विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र।